शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. किरकोळ ढगाळ परिस्थिती ही मध्य भारतावर जरी तयार होत असली तरी त्याचा विशेष परिणाम हवामानावर होणार नाही. शिवाय उत्तर भारतामध्ये आता सध्या WD कमजोर होणार आहे, परंतु एकापाठी एक WD येण्याचा प्रभाव चालू राहणाऱ्या अति उत्तरेकडील भागामध्ये याचा प्रभाव पडतोय. दक्षिणेतील अति दक्षिण टोकाला अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण आहे, परंतु त्याचाही भारतीय हवामानावर लगेचच विशेष परिणाम होणार नाही. भारतीय हवामान खात्याने आता सध्या थंडीचा प्रभाव केवळ बिहारमध्ये जरी दाखवला असला तरी उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव आहे. शिवाय उत्तरेकडील बहुतांश राज्य आणि पूर्वेकडील बहुतांश राज्यामध्ये धुक्याचा अधिक प्रभाव निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे एकूणच WDचा प्रभाव कमी झाला आहे, मात्र धुके आणि काही राज्यांमध्ये थंडी हा प्रभाव आता सध्या आहे. मध्य भारतावरील थंडी आणि धुके कमी आहे. साधारणपणे आपण असं बघतो की पाऊस हा 1 ऑक्टोबर म्हणजे पोस्ट सीझन मान्सूनचा, म्हणजे 1 ऑक्टोबरपासून 22 डिसेंबरपर्यंत कुठे किती पाऊस झाला आहे, नॉर्मली किती होतो आणि किती झालेला आहे, असं जर आपण बघितलं तर या ठिकाणी बहुतांश राज्यांमध्ये हा पावसाचा प्रभाव कमी आहे. केवळ बिहार एक राज्य असं आहे तिथे 180% पाऊस या दरम्यान झालेला आहे, म्हणजे आपण या ठिकाणी ते बघतो. आणि इतरही राज्यांमध्ये पाऊस झालेला आहे, म्हणजे 51% सिक्कीममध्ये पाऊस झालेला आहे. इतर ठिकाणी मात्र म्हणजे अरुणाचल प्रदेश असेल, आसाम या भागामध्ये मात्र पावसाची घट आहे. त्यानंतर ईस्ट UP आणि वेस्ट VP यामध्ये देखील पाऊस सरासरीच्या तुलनेत जवळपास 100च्या दरम्यान झालेला आहे, 100%पर्यंत. त्यानंतर दिल्लीमध्ये देखील 93% पाऊस आपल्याला पोस्ट सीझनमध्ये झालेला दिसतोय. 67% पंजाबमध्ये झालेला दिसतोय. 151% आणि 292% पाऊस हा आपल्याला ईस्ट राजस्थान आणि वेस्ट राजस्थानमध्ये झालेला दिसतोय पोस्ट सीझनमध्ये. तर याचा अर्थ आपण जे हवामान बदलतंय त्याचा प्रभाव या ठिकाणी बघतो. गुजरात रिजनमध्ये किंवा पुढे आपण गोवा रिजनमध्ये बघतो की या ठिकाणी सुद्धा 183 आणि 254 मिलीमीटर पाऊस हा आपल्याला पोस्ट सीझनमध्ये झालेला दिसतोय. जर आपण काही राज्य अपवादात्मक सोडले तर आपल्याला असं दिसेल की तिथे घट आहे, परंतु बहुतांश राज्यांमध्ये पोस्ट सीझनमध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे. म्हणजे तशी आपल्याला जी पावसाची घट असते, कारण कर्नाटकामध्ये आपल्याला दक्षिण भारतामध्ये पाऊस अधिक होत असतो आणि या ठिकाणी आपल्याला बहुतांश ठिकाणी पाऊस झालेला आहे. फक्त आपल्याला कर्नाटकमध्ये पावसाचं प्रमाण थोडं कमी दिसतंय किंवा केरळामध्ये सुद्धा थोडं पावसाचं प्रमाण कमी आहे, 20% घट या ठिकाणी दिसते. लक्षद्वीपमध्ये 24% किंवा रायलसीमामध्ये 35 आणि तेलंगणामध्ये 46% पाऊस आपल्याला या सीझनमध्ये झालेला या ठिकाणी आपल्याला दिसतोय. याचाच अर्थ असा होतो की पोस्ट सीझनमध्ये ज्या ठिकाणी पाऊस होणं अपेक्षित असतं त्या ठिकाणी पाऊस झालेला आहे. म्हणजे आपण हवामानामध्ये फार तफावत निर्माण झाली असं म्हणू शकत नाही. आणि आपल्याला हेही माहिती आहे की सरासरीच्या पुढे काही ठिकाणी पाऊस आपल्याला नोंदलेला दिसतोय. थंडीच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये काय स्थिती राहील तर अजून तरी थंडीचा कडाका महाराष्ट्रामध्ये राहणार आहे. जरी आपल्याला थंडीची लाट दाखवली जात नसली तरी देखील बऱ्याच राज्यांमध्ये अजून प्रभावी थंडी आहे. या थंडीच्या प्रमाणात अजून जवळपास 26-27 तारखेपर्यंत प्रभाव राहील. थोडं 28-29 नंतर ते कमी होऊ शकते, परंतु इतक्या सहज थंडी कमी होणार नाही. 30-31 आणि 1 तारखेला आपल्याला थंडी शेवटी कमी दिसते. म्हणजे 7 दिवस अजून तरी थंडीचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये राहणार आहे आणि यावर्षी आपल्याला बऱ्यापैकी थंडी सुद्धा जाणवलेली आहे.
आणि याचं मुख्य कारण असं आहे की आपल्याला उत्तरेत अनेक ठिकाणी बर्फवृष्टी झाली. उत्तर भारतामध्ये अजूनही एक WD आहे, परंतु त्याचा प्रभाव उद्या संपणार आहे आणि जवळपास मग पुढे 4-5 दिवस कुठली विशेष ॲक्टिव्हिटी नाही. मग 29 तारखेला आणि पुढे 30 तारखेला थोडं पुन्हा नवीन WDचं वातावरण तयार होणार आहे. त्यामुळे एक नवीन सीझन आपल्याला काय म्हणू की नवीन WD उत्तर भारतात सक्रिय होईल. त्यामुळे जानेवारीमध्ये थंडीची प्रमाण वाढण्याकरता त्याची मदत होईल. आपल्याला एकच माहिती आहे की 22 तारखेपासून उत्तरायण सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे आता हळूहळू आपण उन्हाळ्याकडे परावर्तित होणार आहोत. तसा मूळ हिवाळ्याचा जो मध्य असतो तो आता संपलेला आहे आणि हिवाळ्याचा देखील उत्तरार्ध आता सुरू झालेला आहे. म्हणजे पूर्वार्ध संपला आणि उत्तरार्ध हिवाळ्यांचा सुरू झालेला आहे. पुढे आता जसं जसं प्रत्येक दिवस जाईल म्हणजे अजून पूर्ण जानेवारी महिन्यात थंडीचा असणार आहे. अर्धा फेब्रुवारीत देखील थंडीचं असणार आहे. जसं आपण नोव्हेंबर आणि डिसेंबर हे थंडीच्या मध्ये अनुभवले तसंच आपल्याला पुढेही अनुभवायला मिळणार आहे. आपण या मॉडेलच्या माध्यमातून दररोज 7 दिवसाचा अंदाज बघत असतो. आपल्याला असं दिसतंय की अंदमान निकोबार बेटांच्या आजूबाजूने एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र या आठवड्यामध्ये शेवटी म्हणजे 29, 30, 31च्या दरम्यान तयार होईल असा एक प्राथमिक अंदाज आहे. आपण यापूर्वी सांगितले जानेवारीत विशेष अवकाळी पावसाची काही भीती नाही, गारपिटीची भीती नाही आहे. मात्र फेब्रुवारी, मार्च पुढे मात्र थोडं वातावरण बदलणार आहे आणि आपल्याला मेपासूनच पावसाळी प्रभाव हा जाणवू शकतो. आपण 15 दिवसासाठी एक धावता अंदाज या मॉडेलच्या माध्यमातून घेत असतो आणि अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा अंदाज असतो. आपण बघतो या आठवड्यामध्ये साधारण अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान एक सिस्टम प्रभावीपणे तयार होईल. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये 29, 30, 31च्या दरम्यान WD देखील सक्रिय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा अंदाज महत्त्वाचा आहे. आपल्याला जवळपास 5-6 जानेवारीपर्यंतचा हा अंदाज आहे आणि थोडं आपल्याला असं दिसतंय की जानेवारीच्या काही पिरियडमध्ये थोडंफार वातावरण WD आणि बंगालच्या उपसागरातील सिस्टम यामध्ये जोडलं जाऊ शकतं का हे आपण थोडं बघणार आहोत, परंतु शक्यता फार कमी आहे. 6 जानेवारीपर्यंत जेव्हा ECMW मॉडेलचा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला एक सिस्टम विकसित होण्याची शक्यता आहे, ज्याचा परिणाम हा अंदमान निकोबार बेट, लक्षद्वीप, केरळ, दक्षिण तामिळनाडू आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला हेही दिसते की उत्तर प्रदेश आणि थोडं बिहार, पूर्व मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगड या ठिकाणी थोडं गारपिटीचं वातावरण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात असू शकतं असा आत्ताचा अंदाज आहे. हा अंदाज बदलत राहील. महाराष्ट्रामध्ये सध्या लाटेच्या काठावरची थंडी आहे. म्हणजे साधारणपणे आपण असं म्हणू की 12-13 अंशापासून तर 10 अंशापर्यंत ही थंडी आहे. काही ठिकाणी थंडीचा प्रभाव थोडा कमी झालेला आहे, म्हणजे गुजरात वगैरे साईडला. महाराष्ट्राच्या उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी कमी झालेली आहे. तशी एकूणच थंडीत जरी घट असली तरी आपल्याला थंडीचा कडाका बऱ्यापैकी जाणवतोय, कारण ती 15 अंश ते 10 अंशच्या दरम्यान असल्यामुळे थंडीचा प्रभाव आपल्याला जाणवेल. त्यामुळे हा साधारण हेच वातावरण आपल्याला पुढे आठवडाभर राहण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वडील.